नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे, जी की 15,631 पदांकरिता ही पदभरतीची जाहिरात येणार आहे. तर कोणकोणती पदं आहेत, म्हणजे किती जिल्ह्यानुसार कोणकोणती पदं आहेत, कोणत्या मुख्यालयात किती पदं आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता थोडी माहिती देतो की ही जी पदं भरती असणार आहे 15,631 पदांची, पोलीस शिपायाची 12,399 पदं आहेत. त्याच्यानंतरनं पोलीस चालक शिपायासाठी 234 पदं आहेत. बॅट्समनसाठी 25 पदं आहेत. SRPF साठी 2393 पदं आहेत. कारागृह शिपायासाठी 580 पदं आहेत. अशी एकूण 15,631 पदांकरिता ही पदभरती होणार आहे. त्याच्यानंतरनं जशी पोलीस भरतीची जाहिरात होती तसेच OMR नुसार सीटनुसार ही जाहिरात होणार आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत, की ज्या विद्यार्थ्यांना 22 आणि 23 मध्ये तुमचे जे वयोमर्यादा हे झाली होती, एक्सपायर झाली होती, तर त्या विद्यार्थ्यांना काय की परत त्यांना संधी देण्यात येणार आहे, लक्षात घ्या. चला आता काय करूयात, की सांगतो मी तुम्हाला, की पदभरतीची ही कसे आहे ते. ओके. तर बघा, पदभरती अशी होणार आहे. तर मुंबई शहरसाठी बघा 2,459 पदं ही पोलीस शिपायाची असणार आहेत. बॅट्समॅनसाठी नाही तर अशी 2,459 पदं जी असणार आहेत ती मुंबई शहरसाठी. ठाणे शहरसाठी 867 पदं असणार आहेत ही. त्याच्यानंतरनं नवी मुंबईसाठी 88 पदं. मीरा भाईंदरसाठी 834 43 पदं सॉरी. पुणे शहरसाठी आणि त्याच्यानंतर पोलीस चालकाचेही आहेत इथे 81 पदं, अशी 934 पदं असणार आहेत. 924 पदं. पुणे शहरसाठी 885 पदं असणार आहेत ही. त्याच्यानंतरनं पिंपरी चिंचवडसाठी 356 पदं आहेत. त्याच्यानंतरनं सोलापूर शहर 55 पदं. नाशिकसाठी एकही नाहीये. सोलापूरसाठी 6 जे आहेत ते SRPFचे आहेत. बॅट्समनसाठी आहेत 6, 61 पदं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरसाठी 150 पदं आहेत. त्याच्यानंतर अमरावती शहर 34 पदं. त्याच्यानंतर नागपूर शहर 398 पदं. लोहमार्ग मुंबईसाठी 743 पदं. त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण 151 पदं. रायगड 94 प्लस 4 अशी 98 पदं. पालघर 116 प्लस 7 अशी 123 पदं. सिंधुदुर्ग 78 पदं प्लस 10 अशी 88 पदं. रत्नागिरी 99 पदं. त्याच्यानंतरनं कोल्हापूर 88 पदं. पुणे ग्रामीण 69 पदं. त्याच्यानंतरनं सांगलीसाठी 36 पदं. सोलापूर ग्रामीण 90 पदं. नाशिक ग्रामीण 172 पदं. अहिल्यानगर 73 पदं. जळगावसाठी 171 पदं. धुळ्यासाठी 137 पदं. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 53 पदं. जालना 154 पदं. बीड 174 पदं. धाराशिव 153 पदं. अमरावती ग्रामीण 214 पदं. अकोला 161 पदं. 48 पदं वाशिम. बुलढाणा 129 पदं. यवतमाळ 161 पदं. त्याच्यानंतरनं 199 पदं नांदेड. लातूरसाठी हे आहेत 46 पदं. परभणी 97 पदं. हिंगोली 37 पदं. नागपूर ग्रामीण 98 पदं. 52 पदं भंडारा. चंद्रपूरसाठी 215 पदं. वर्धासाठी 127 पदं. गडचिरोली 410 पदं. गोंदिया 97 पदं. पुणे लोहमार्ग 54 पदं. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 93 पदं. नागपूर लोहमार्ग 15 पदं. अशी ही पदभरतीची ही टोटल ही जाहिरात काय करण्यात की येणार आहे. ओके. ही रिक्त SRPFची परत ही पदाची आहे. तर टोटल जर बघितलं तुम्ही, SRPF मध्ये 2319 पदं ही अशी रिक्त पदं असणार आहेत सध्या. ओके. तर ही माहिती आहे. तर अशा आज महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.